तर आताची एक ताजी अपडेट आहे ती म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याकडे बीड जिल्हा संपर्क मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे। भाजपकडून हा निर्णय घेण्यात आला आहे। एक प्रकारे बीड जिल्ह्याचं पालकत्व पंकजा मुंडेंकडे देत पक्ष नेतृत्वानं आमदार सुरेश धस यांना सुद्धा या माध्यमातून संदेश दिल्याचं बोललं जात आहे। काही दिवसांपासून सुरेश धस हे पंकजा मुंडे यांना सुद्धा टीकेचं लक्ष्य करत असून या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांच्याकडे भाजपनं बीड जिल्हा संपर्क मंत्रिपदाची जबाबदारी दिलेली आहे आणि आता त्यामुळे जोरदार चर्चा बीडच्या राजकारणात सुरू झाली आहे। बीडच्या भाजपच्या संपर्क मंत्रिपदी पंकजा मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली। स्वानंद पाटील या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देत आहेत। स्वानंद, या संदर्भात नेमकी काय अधिक अपडेट्स आहेत? सर नक्कीच आपण बघितलं तर ज्या पंकजा मुंडे आहेत त्यांच्याकडे आता बीड जिल्हा भाजपची जी संपर्क मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे आणि गेल्या काही दिवसात आपण बघितलं तर विधानसभा निवडणुकीनंतर जे सुरेश धस आहेत हे सातत्याने पंकजा मुंडे यांना लक्ष्य करत होते। आता त्यानंतरच बघितलं तर पालकमंत्रीपद देखील पंकजा मुंडे यांना जालन्यात देण्यात आलं होतं आणि आता आज जे आहे ते जे संपर्क मंत्रीपद भाजपकडून पंकजा मुंडे देण्यात आलंय। एकंदरीतच बघितलं तर भाजपकडून एक संदेश देण्यात येतोय की सगळ्यांना सोबत राहून काम करायचं आहे आणि त्याच अनुषंगाने आता पद पंकजा मुंडेंना दिलं गेल्याचं चर्चा आहे। धन्यवाद स्वानंद, दिलेल्या माहितीबद्दल। पंकजा मुंडे यांना जे संपर्क मंत्री पद दिलेलं आहे शासकीय पद नसून संघटनात्मक पद आहे। संघटनात्मक बाबींसाठी एका वरिष्ठ नेत्याची त्या जिल्ह्याच्या संपर्क मंत्रिपदी नियुक्ती केली जात असते आणि त्याच अनुषंगाने हे पद देण्यात आलंय।